शाळेचे नाव श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर. माझे नाव पवन आणि आज आम्ही इथे अटल लॅबच्या साहाय्याने ट्रॅश कॉम्प्रेसर हा मॉड्यूल रिअल टाइम प्रोजेक्ट बनवलेला आहे. तर याचे फायदे आपण मी धीरज, मी अर्जुन, मी अथर्व, मी प्रसाद. मी आता तुम्हाला ही आम्ही असं कागद तयार केले याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो. आम्ही एके वेळेस आमच्या मंदिरात जे आहे श्री तुळजाभवानी मंदिर, देवीचं मंदिर, तिथं गेलो होतो. तिथं आम्ही त्यांना भेट द्यायला गेलो होतो. मग आम्ही सगळे तिथं बघितलं मंदिर कसं आहे, त्याच्यामध्ये बाहेरून परत तिथे कचरा होता. मग त्या मंदिराच्या बॅक साईडला ते कचरा टाकण्यासाठी मध्ये डम्पिंग ॲड होतं. मग तिथं त्यांनी सगळे कचरा टाकत होते. पण आम्ही गेलो त्याच टाइम वेळेस तिने ते JCB आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने ते कचरा भरून एका दुसऱ्या ठिकाणी नेत होते. मग ती काय करते, ती JCB त्या ट्रॅक्टरवर टाकत होते आणि ती ट्रॅश झालं नसलं, त्यामुळे ती कसं त्यामध्ये जास्त कमी बसत होतं आणि ती चालताना असं ट्रॅक्टर जाताना आपलं स्पीड ब्रेकरवरती त्याला हादरा बसलं की ते पडत होतं. मग ते पडलेला कचरा शेजारच्या लोकांवरती पडत होता आणि ती खाली पडते तर दुर्मिळ बसत होती. मग त्यावेळेस आमच्या मनात विचार आला की आपण जर ह्याला काय करू शकलो आणि ह्याच्यामध्ये एका टाइमला जर आपण जास्त ट्रॅक्टर घेऊन गेलो तर आपलं पण टाईमही वाचेल आणि ह्यांचा जर थोडं श्रम पण वाचेल आणि दुर्गंधी पण पसरणार नाही. मग परत आम्ही इथं आमच्या स्कूलमध्ये आल्यावर आम्ही इथं अटल लॅबमध्ये बसलो होतो. थोडा विचार करत बसलो. मग आम्हाला त्यातून आयडिया आली की आपण एक असं ट्रॅश कॉम्प्रेसर बनवू शकतो. जेणे आपण प्रेस केलं, ट्रॅश केलं की ती कचरा जास्त त्यामध्ये आणखीन जास्त कचरा पडू शकतो आणि ती बसल्यामुळे ती कचरा पडणार पण नाही आणि ती पडल्यावर दुर्गंधी पसरणार नाही. ह्याच्याकरून जे करणारे कर्मचारी त्यांचा वेळही वाचेल आणि श्रम वाचेल. त्याला कुठल्या प्रकारची इजा पण होत नाही, कारण ते हँडल आहे त्यामुळे त्याला हातात दाबायची गरज नाही, त्यामुळे इजा होत नाही त्याला. मग आम्ही असा विचार केला, खूप अभ्यास केला, कल्पना आणली डोक्यामध्ये. मग त्यानंतर आम्हाला असं कळलं की आपण ह्याच टाईपचं स्ट्रक्चर तयार करून ह्याच्यामध्ये प्रेस करण्यासाठी आपण करू शकतो. मग आम्ही ह्याच्याबद्दल आमच्या शिक्षकांसमोर म्हणणे मांडले. मग त्यांना पण ते पटले आणि त्यांनी मग आम्हाला होकार दिला. मग त्यानंतर आम्ही हे असं एक मॉडेल तयार केलं आहे. हा मॉडेल पूर्णपणे लोखंडाने बनलेला आहे. याचे नाव ट्रॅश कॉम्प्रेसर आहे. हे पूर्णपणे लोखंडाने आहे आणि वजनाच हलके आहे, तरी ह्याला घेऊन जाणे सोपे आहे. पूर्ण एक रॉडनी लावलेली आहे. इकडे एक हँडल आहे, इकडे 2 हुक लावले जेणेकरून ते डस्टबिनला अडकू शकतो. इकडे प्लेट आहेत जेणेकरून ते खाली दाबू शकतात आरामात आणि काही हानी होणार नाही. इथं ह्याला कमी जास्त करण्यासाठी स्क्रू सुद्धा लावलेले आहेत. मी तुम्हाला ट्रॅश कॉम्प्रेसरचा उपयोग दाखवतो. हा बघा, हा कचरा किती वर आलेला आहे. याच्यात खूप एअर आहे. सर्वप्रथम ह्याला जर असं थोडं दाबायचं, परत हुक फिट करायचे, हे हुक ह्याच्यात अडकवायचे. नंतर आपण हे हँडल धरलेलं आहे, त्या हँडलला कॉम्प्रेस करायचे. नंतर आपला कचरा अशाप्रमाणे खाली जाईल. त्यामुळे आपल्या हाताला इजाही होणार नाही. दाबताना एखाद्या वेळेला मंदिर संस्थांमध्ये बांगड्या असतात, फुलं असतात, परत नारळाचे ते खवसल असते, त्यामुळे दाबताना एखाद्या वेळेला हाताला इजा होऊ शकतात. त्यामुळे आता आपल्याला इजाही होणार नाहीत व आपला श्रमही वाचेल. आता नेण्यासाठी 3-4 फेऱ्या कराव्या लागत होत्या, आता तेवढ्या लागणार नाही व वजन जास्त होईल. त्यामुळे डस्टबिनला चाकही आहेत, त्यामुळे आपला श्रमही वाचेल. तर चला आता आपण याच्या खऱ्या वापरकर्त्यांनाच याचे फायदे विचारू. सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ही संकल्पना खूप छान केलेली आहे. ही प्रेस आहे. कचरा आम्ही 3 बकेटे घेऊन जात होतो. 3 वेळेस आमचे हेलपाटे करण्यापेक्षा याच्यामध्ये 1 बकेट वरतून जर प्रेस केलं तर याच्यामध्ये आणखी दुसऱ्या 2 बकेटे वरतून आम्हाला सोपं झालं आणि हाताने दाबलं तर हाताला टोचत होतं. इजा होण्याऐवजी याने दाबलं तर आम्हाला ते सोपं झालं आणि असं उचलून नेण्यापेक्षा आम्हाला आता हे ओढत पण येऊ शकतं. धन्यवाद त्या विद्यार्थ्यांना.